पूर्वीसारखं घरपणच राहिलं नाही ग। तू जाण्याचा धक्काच एवढा मोठा होता। या घरात जो आनंद हरवलाय ना तो परत आणावा लागेल। आजी पण आपण एकमेकींशी बोलू शकतो ना? हाँ मला माहितीये तू माझं बोलणं ऐकतेस। का सारखं वाटतंय की तू इथेच आहेस? जानू आम्हा सगळ्यांना खोटं ठरवू नका। ये ना परत, ये आणि हाक मार ना म्हण आई मी आले। कोण आहे? मी नाही सांगणार। साई तनू 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 खूप मोठा प्रॉब्लेम झाला। ये बस पटकन इथे। काय झालं? अगं मला हे चॉकलेट खायचं होतं आणि ते शेअर केल्याशिवाय मी कधीच खात नाही। मला माझी आई नेहमी सांगायची की गोड गोष्टी मस्त शेअर करूनच खाव्या। म्हणजे तसं मला आई बाबांनी काय सांगितलंय ते असं फार आठवत नाही, कारण मी लहान असतानाच गेले ना ते। त्यामुळे विश्वाच्या आई बाबांनीच मला सांभाळलं। आता तुला प्रश्न पडला असेल की लग्नाच्या आधीच मी विश्वाच्या घरी कशी काय राहते, तर त्याचं कारण हे माझं माहेरही हे आणि सासरही आता हेच असणार आहे। आता तुला प्रश्न पडला असेल की माझं आणि विश्वाचं लग्न कसं ठरलं बुवा, तर विश्वा मला आधीपासूनच आवडायचा, म्हणजे मित्र म्हणून। पण हळूहळू त्याच्याविषयी फिलिंग्स कधी डेव्हलप झाल्या ना माझं मलाच कळलं नाही। विश्वाला तसा माझ्यात इंटरेस्ट नव्हता। त्याचं ना त्याच्या कॉलेजमधल्या एका मुलीवर खूप प्रेम होतं, खूप म्हणजे खूप। पण समाव ते वर्कआउट नाही झालं आणि मग त्याच्यानंतर तो एवढा सॅड झाला। हो पण मग नंतर त्याने जरा बिझनेसमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आणि मग काका काकूंना असं वाटलं की आम्ही दोघं एकमेकांसाठी छान कम्पॅटेबल आहोत, तर लग्न होऊ शकतं। आणि मलाही ते पटलं। बेस्ट फ्रेंड नवरा झाला तर काय हरकत आहे। आणि मग आमचं लग्न ठरलं। सो आमच्यात ना त्याने मला प्रपोज केलं ना मी त्याला। ऍक्च्युली अजून सुद्धा ना आम्ही असे मित्रमैत्रिणींसारखेच आहोत आणि मला तर वाटतं की तो नंतर सुद्धा मला एखाद्या मैत्रिणीसारखंच वागवणार आहे। मॅड आहे एक नंबरचा। तुझी स्टोरी सांग ना, तू कुठून आली आहेस? तुझ्या घरचे कोण कोण आहेत? माझ्या घरच्यांसाठी तर मी मेल्यातच जमा आहे। म्हणून तू काही बोलत नाहीस का? तुझ्या लग्नामुळे हे सगळं झालंय का? लग्नामुळेच झालं असावं। पण मग तुझा नवरा कुठे आहे? तनू आय एम सॉरी, तुला नसेल सांगायचं तर हरकत नाही, पण तू हे जे काही शेअर केलंस ना माझ्यावर विश्वास ठेवून तेच खूप आहे। सो डोंट वरी। बरोबर आहे तुझं। मलाही बरं वाटते तुझ्यासोबत हे सगळं शेअर करून। मग आज काय प्लॅन? आपण कुठेतरी बाहेर जाऊया? हे बघ माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली ना की मला अजिबात वेळ मिळणार नाही आणि हेच काही दिवस आहेत जे मी मस्त एन्जॉय करू शकेन। जाऊया बाहेर? साई अगं घरात खूप कामं बाकी आहेत अजून। ते सगळं होईल मॅनेज। काकूशी मी बोलते ना। नाही म्हणजे मी ते दिवसाढवळ्या बाहेर पडत नाही, हो ना? नाही तसं नाही। मला माहितीये, काकू पण मला म्हणाली की तू बाहेर जायला नाही म्हणतेस, कुणीतरी तुला बघून नये असं तुला वाटतं। पण हे बघ माझा हा जो प्लॅन आहे ना त्याच्यामध्ये दोन्ही हेतू साध्य होतील। म्हणजे तुला बाहेर कोणी बघणारही नाही, आपण मस्त एन्जॉय पण करू शकू। हा आपण अशा कुठल्या तरी ठिकाणी जाऊ जिथे तुला मजाही येईल आणि बरंही वाटेल। अशा निर्जन ठिकाणी, असं एकदम मस्त शांत निसर्गरम्य ठिकाणी जाऊया। साई नको ना गं, प्लीज प्लीज जाऊया ना। कसला बेस्ट प्लॅन बनवलाय मी। प्लीज 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 जाऊ। हो जाऊयात। येस, मग तू पटकन बाहेर ये, मी पटकन तयार होऊन येते। हो
तुला नॉर्मल व्हायची गरज आहे तनू, जरा रिलॅक्स व्हायची गरज आहे. आणि आज तू मी विश्वा दिवसभर फिरलो ना की ते नक्कीच होईल. लक्ष्मी, लक्ष्मी. आले आले. अगं माझं न सांगता कसं कळतं तुला नेहमी. सवय. निघतो. सांभाळ ना. हो. बाबा. अरे अरे भावना, सिद्धू, तुम्ही दोघे अचानक? काय फोन नाही, काही नाही, सगळं ठीक आहे ना? हो म्हणजे काय झालंय? काय बोला ना भावना, सिद्धू, काय झालं? बाबा तुम्ही कुठे बाहेर निघालात का? जरा थोडा वेळ थांबता का? हो, काही हरकत नाही, थांबतो ना. तुम्ही बसा आधी. हो. बसा, बस बस सिद्धू बस. काय झालंय? काय मी सांगतो. हा काका, काकू, जान्हवीचं सगळं झाल्यापासून वेंकी दादा का नाही आला हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलाय. तर तर झालंय असं की वेंकी दादा. अरे सिद्धू बोल ना, थांबलास का? बोल ना. काय झालंय? तो ठीक आहे ना? हो 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 काकू काकू काकू, तसं काही नाही झालंय वेंकी दादाला. वेंकी दादा अगदी व्यवस्थित आहे. फक्त सध्या वेंकी दादा पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे. काय? पोलिसांच्या ताब्यात? काय बोलतोस काय तू सिद्धू? पोलिसांच्या कस्टडी मधले नक्की काय झालं? भावना, काय प्रकार, काय आहे सगळा हा? मी सांगते बाबा. त्याचं काय, हे सगळं सुरू झालं जेव्हा आरती वहिनीची आई आजारी पडली. म्हणजे आता मी सांगते त्या टेस्ट करून घ्या. त्यात नाही काही निघालं तर चांगलंच आहे, पण जर ब्लॉकेजेस वाढलेले असतील तर ऑपरेशन करावं लागेल. 7 ते 8 लाखापर्यंत खर्च नक्कीच येईल. तुला पैशांची गरज आहे ना? एक पार्टी आहे मोठी, तिला केस दाबायची आहे. ती आरोप आपल्याला घ्यायचा आहे. तो आरोप घेण्यासाठी ते 8 ते 10 लाख देणार आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत ना. आणि त्याची बाजू सत्याची आहे, त्यामुळे त्याला काही नाही होणार. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.